हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधील पुढचा जो ॲप्लिकेशन आहे, मागचे जे आपण व्हिडिओ बघितले त्यामध्ये सर्व होते ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचे आपले ॲप्लिकेशन्स होते, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह होते. आज आपण पाहणार आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधील रोल्स थेरम. रोल्स थेरम हा एक ॲप्लिकेशन आहे आणि रोल्स थेरममध्ये आपल्याला काय कशा पद्धतीने ॲप्लिकेबल आहे डेरिव्हेटिव्ह ते आपण पाहायचं आहे. तर बघा, तर क्वेश्चन असा विचारतात, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. फॉर द फॉलोइंग फंक्शन, खालीलपैकी जे फंक्शन दिले असतील त्या फंक्शनमध्ये रोल्स थेरम काय करा तर व्हेरीफाय करा. आता व्हेरीफाय करा म्हणजे काय करायचं, हे जे फंक्शन आपण जे सॅटिस्फाय पहिला रोल्स थेरम सॅटिस्फाय होतो का बघायचं. तो सॅटिस्फाय झाला की मग जी व्हॅल्यू जी आहे ही एक्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 0 आणि 4च्या इंटरवलमध्ये येते हे शो करणे म्हणजे व्हेरीफाय करणे. म्हणजे तुम्ही जी काही एक्सची व्हॅल्यू जी आहे ती एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये यायला पाहिजे अशा पद्धतीनं प्रूव्ह करायचं आहे आणि त्याला म्हणायचं व्हेरीफाय द रोल्स थेरम. 3 मार्कचा क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. छोटा असेल तर 2 मार्क्सचा, मोठा असेल तर 3 मार्क्सचा क्वेश्चन असतो. आता याच्यामध्ये कसा लक्षात घ्या, तर एक्झाम्पल दिलेलं आहे f(x = x² - 4x + 10) आणि इंटरवल दिलेला आहे 0 to 4. इट इज द इंटरवल. बट गिवन, आता बघा गिवन व्हॉट इज गिवन, f(x = x² - 4x + 10) इट इज गिवन. f(x) इज कंटिन्युअस. ही फिक्स 2 स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. f(x) इज कंटिन्युअस ऑन 0, 4. इथं कंटिन्युअस म्हणजे की क्लोज्ड इंटरवल. and f(x) is differentiable on 0, 4. आलं का लक्षात. आता ह्या ज्या 2 स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स नेहमी काय करायच्या, आपण कंटिन्युअस लक्षात ठेवायच्या. कुठल्याही रोल्स थेरमचं एक्झाम्पल आलं तरी आपल्याला ह्या 2 स्टेप्स लक्षात आल्या पाहिजेत. आलं का लक्षात. आता ह्या 2 स्टेप्स लक्षात आल्यानंतर आपण काय करायचं बघा. आता हा जो इंटरवल जो आहे तो इंटरवल हा आहे ए इंटरवल, हा आहे बी इंटरवल. इंटरवलमधली व्हॅल्यू ऑफ ए झालेली आणि व्हॅल्यू ऑफ बी झाली. आता मी काय करतोय बघा, पुट x = a = 0. म्हणजे एक्सच्या ठिकाणी पहिला a पुट आउट करणार आणि नंतर 0 पुट आउट करणार. एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार, a पुट आउट करणार, नंतर 0 पुट आउट. f(a) आणि f(b) लक्षात घ्या. f(a) आणि f(b) मला शोधून काढायचं आहे आणि ते दोन्ही सेम आले तर म्हणायचं हे सॅटिस्फाईड आहे आणि मग तो व्हेरीफाय करायचा आहे. तर बघा, पहिला f(a) काढायचं. आपल्याकडे f(x) आहे तर मला f(a) काढायचं आहे. म्हणजे इथं एक्सच्या ठिकाणी मी पहिला काय करणार आहे, a ठेवणार आहे, नंतर a च्या ठिकाणी 0 पुट आउट करणार आहे. f(a) = a² - 4a + 10 मीन्स एक्सच्या ठिकाणी a पुट आउट करणार, a च्या ठिकाणी पुन्हा 0 पुट आउट करणार. therefore f(0) = 0² - 4 × 0 + 10 आणि it is equal to f(0) = 10. 10 राहील. 0² 0, 4 × 0 0 आणि ते 10. आता पुट बघा, पुट x = b = how many 4. हा a असतो, हा b असतो. x च्या ठिकाणी b पुट आउट केलो, f(b) = b² - 4b + 10. जिथं x आहे तिथं आपल्याला काय ठेवायचं आहे, b पुट आउट करायचं आहे. therefore आणि b च्या ठिकाणी पुन्हा 4 पुट आउट करायचं आहे. 4² - 4 × 4 + 10. 4 × 4 + 10. आपल्याला x च्या ठिकाणी काय पुट आउट करायचं आहे, पहिला b पुट आउट करायचं आणि नंतर b च्या ठिकाणी 4 पुट आउट करायचं आहे. = 16 - 16. 4 × 4 16 + 10 it will give, it is also 10. तुमच्या लक्षात आलं असेल की f(b) सुद्धा, मग b च्या ठिकाणी आपण काय ठेवलं, आपण f(b) सुद्धा 10 आला, f(a) सुद्धा 10 आला. म्हणजे f(a) = therefore f(a) = f(b) म्हणजे f(0) = f(4). हे तुमचं काय झालं,
प्रूव्ह झालं. मीन्स एफ ऑफ 4 म्हणजेच एफ ऑफ 0 इक्वल टू एफ ऑफ 4. त्यामध्ये सेम आलं तर त्याला आपण इक्वेशन जर का 1 म्हटलं तुमच्या लक्षात येण्यासाठी, त्याला इक्वेशन 2 म्हटलं. 1 आणि 2 कडे बघा, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू आणि एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू सेम सेम आली तर म्हणायचं देअरफॉर रोल्स थेरम सॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड बघा काय म्हणणार आहे, सॅटिस्फाईड. आता हे झाल्यानंतर पुढे सॅटिस्फाईड झालं तरच पुढे व्हेरीफाय करता येतं. सॅटिस्फाईड झालं तर वर पुढे आपल्याला व्हेरीफाय करता येतं, अन्यथा आपल्याला व्हेरीफाय करता येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे जर का सॅटिस्फाईड झालं नाही तर व्हेरीफाय होऊ शकत नाही आहे. आणि मग मित्रांनो पहा इकडं, तर मी काय करण्याच्या पुढची स्टेप अशी आहे की याचं घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. याचं काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह. मी काय म्हणते बघा, डिफरन्शिएट एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. जर सॅटिस्फाईड म्हणजे ही एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू जर सेम आली तर पुढे जायचं, अन्यथा पुढे जाता येत नाही. आणि व्हेरीफाय म्हटलं तर ते सेम येतच. व्हेरीफाय जेव्हा क्वेश्चन येतं विचारतात तेव्हा ते सेमच यायला हवं. लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलं जर चूक येत नसेल तर कुठेतरी आपल्याला रॉंग झालंय का बघायला, चेक करायला काय हरकत नाही. आता त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे या डॅश ऑफ सी इक्वल टू एवढा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहितीच आहे. 2 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा म्हणजे 2x. हा kx चा फॉर्म्युला डिवाइड x ऑफ kx इज k, सो -4 आणि हा 10चं 0. ओके. हे झाल्यानंतर जिथं x आहे तिथं c पुट आउट करायचा. पुट x इक्वल टू c म्हणजे एफ डॅश ऑफ c इक्वल टू 2c -4. आणि पुन्हा एकदा पुट एफ डॅश ऑफ c इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ c इक्वल टू काय करा, 0 पुट आउट करायचा. आणि 0 पुट आउट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, इथं पुट आउट करायचं. म्हणजे अशी स्टेप येईल 2x - 4 इक्वल टू 0. याच्या ठिकाणी काय करायचं आहे, c च्या ठिकाणी 0 पुट आउट करायचं आहे. एफ डॅश ऑफ c च्या ठिकाणी 4 तिकडे ट्रान्सफर केला. 2x इक्वल टू 4. therefore to c equal to 4. therefore c equal to 4 by 2 means 2. c ची व्हॅल्यू काय आली 2. आणि मग बघायचं बघा, ही जी c ची व्हॅल्यू आलेली जी आहे ती व्हॅल्यू या 0 आणि 4 च्या मध्ये आहे का, तर आहे. बिलॉंग्स टू 0 4. therefore Rolle's theorem व्हेरीफाईड झाल्याचं 3 मार्क्स मिळतात. एवढे केले की लक्षात आलं. म्हणजे 2 इथंपर्यंत व्हेरीफाईडला 2 मार्क्स घ्यायला 1 मार्क्स, असं 3 मार्कचा क्वेश्चन असतं. पुन्हा एकदा पहा, क्वेश्चन असतोय व्हेरीफाय द रोल्स थिअरम. क्वेश्चन दिलेलं असतंय, असं फंक्शन दिलेलं असते, इंटरवल दिलेलं असते 0 4. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10. एफ ऑफ एक्स कंटिन्युअस ऑन ते सेम स्टेटमेंट घ्यायचं, हेही स्टेटमेंट घ्यायचं. एक्सच्या ठिकाणी पहिला ए पुट आउट करायचं, एच्या ठिकाणी नंतर फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे ए पुट आउट करायचं. एक्सच्या ठिकाणी ए पुट आउट केला, एच्या ठिकाणी 0 पुट आउट केला, 10x झाला. नंतर x इक्वल टू b इक्वल टू 4 पुट आउट करायचं आहे. x इक्वल टू b इक्वल टू 4 पुट आउट करायचं आहे. b स्क्वेअर मायनस 4b प्लस 10. 4 स्क्वेअर 4 इंटू 4 4 इंटू 4 16 16 16 मायनस 16 0 10 सेम आलं. सो एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी म्हणजेच एफ ऑफ 0 इक्वल टू एफ ऑफ 4. रोल्स थेरम सॅटिस्फाईड. असं आपण इथं सॅटिस्फाईड असं म्हणू शकतो. डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट एक्स, कुणाचं एफ ऑफ एक्स करायचं. एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन 2x मायनस 4 एफ डॅश ऑफ एक्स मिळाला. एक्सच्या ठिकाणी सी पुट आउट करायचं. एक्सच्या ठिकाणी काय पुट आउट आहे, सी पुट आउट करायचं. म्हणजे एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 2c मायनस 4. एफ डॅश ऑफ सीच्या ठिकाणी पुन्हा 0 पुट आउट करायचा.
2c minus 4 equal 0, f2c minus 2c equal 4, c equal 2. आणि ही 0 4 मध्ये 2 व्हॅल्यू आहे लक्षात घ्या. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही लक्षात आलं का, ही व्हॅल्यू त्या इंटरवलमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ तो जो रोल्स थेरम आहे तो सॅटिस्फाईड झाला. समजलं तुम्हाला? हे जर समजलं असेल तर मी आता पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करतोय. क्वेश्चन दुसरा पुढचा घेतला आता. क्वेश्चन काय? सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे, f of x equal to sin x plus cos x plus 7 on 0 to pi. किंवा x बिलॉंग्स टू ऑन किंवा किंवा असे x बिलॉंग्स टू सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, काय प्रॉब्लेम नाही. हे एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. इथं गिवन काय, गिवन f of x equal to sin x plus cos x plus 7 as it is. f of x is continuous on 0 to pi. f of x is differentiable on 0 to pi. ओपन इंटरवल डिफरन्शिएबलला, ओपन इंटरवल कंटिन्युअसला, क्लोज इंटरवल. आता पुट करायचं x इक्वल टू a इक्वल टू 0. a मीन्स 0 आणि b मीन्स 2 पाय. इथं पुट आउट करायचं. कुठं पुट आउट करायचं? ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये f ऑफ a sin ऑफ a cos ऑफ a प्लस 7. लक्षात आलं का? इथं साइन a च्या ठिकाणी, a च्या ठिकाणी 0 पुट आउट करायचं. साइन ऑफ 0 cos ऑफ 0 प्लस 7. आणि सगळ्यांना माहिती आहे साइन 0 इज 0, cos 0 इज 1 आणि हे प्लस 7 म्हणजे व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 8. किती मिळाली? 8. 7 प्लस 1 8. आता पुट आउट करायचं आहे x इक्वल टू b इक्वल टू 2 पाय. इथंच पुट आउट करायचं. f ऑफ b इक्वल टू साइन b प्लस cos b प्लस 7 साइन 2 पाय cos 2 पाय प्लस 7. लक्षात घ्या 0 च्या व्हॅल्यू आणि साइनची 0 ची व्हॅल्यू 0 आहे, तर साइन पायची व्हॅल्यू सुद्धा 0च असते. cos 0 ची व्हॅल्यू जी असते तीच साइन 2 पायची व्हॅल्यू असते. 2 पायची व्हॅल्यू तीच असते. 1च असणार. 1 प्लस 7 इक्वल टू 8. बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सेम आहे का? लक्षात ठेवा 0 आणि 2 पाय जर का सर्कल बघितला तिथे 0 असतं आणि जेव्हा आपण राऊंड मारतो तेव्हा पुन्हा 2 पाय म्हणजे इथंच येतं. 0 आणि 2 पायची व्हॅल्यू सेमच असतात म्हणून त्याच व्हॅल्यू मी लिहिलेल्या आहेत. लक्षात घ्या साइनची व्हॅल्यू 0 ची जी आहे तीच 2 पायची आहे. कॉसची व्हॅल्यू 0 ची आहे तीच 2 पायची आहे. लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर हा सेम राहणार. f ऑफ a इक्वल टू f ऑफ b आहे. तुमचं इक्वेशन 1, इक्वेशन 1 तुमचं, इक्वेशन 2 सेम आलं बघा. 8 आणि 8 सेम आलं म्हणून f ऑफ a इक्वल टू f ऑफ b मीन्स f ऑफ 0 इक्वल टू f ऑफ 2 पाय. f ऑफ 2 पाय. रोल्स थेरम सॅटिस्फाईड. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पुन्हा f ऑफ x चं f डॅश ऑफ x sin x d by dx of sin x cos x d by dx of cos x minus sin x आणि 7 चं 0. 7 चं डेरिव्हेटिव्ह 0. पुट x इक्वल टू c. पुट x इक्वल टू c. लक्षात ठेवा d by dx of sin x is cos x. आपल्या बेसिक डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला d by dx of cos x is minus sin x and 7 कॉन्स्टंट आहे 0. मग
पुट x इक्वल टू c, इथं पुट आउट करायचं नेहमीप्रमाणे cos c मायनस sin c, f डॅश ऑफ c इक्वल टू 0 पुट आउट करायचं आहे, therefore cos c इक्वल टू मायनस sin c इक्वल टू 0, therefore cos c इक्वल टू sin c, हा मायनस sin c ट्रान्सफर केलं. आता लक्षात ठेवायचं की c ची व्हॅल्यू कोणत्या c ची व्हॅल्यू कोणती घ्यावी, ही दोघांच्या व्हॅल्यू सेम येतील. तर लक्षात घ्या sin 45 आणि cos 45 दोघांच्या व्हॅल्यू 1/√2 असतात. म्हणजे याची व्हॅल्यू सुद्धा 45 जर घेतला तर cos 45 1/√2, sin 45 1/√2, so c इक्वल टू π/4, 45 मीन्स π/4, आणि हा जो आहे तो 0 आणि 2π च्या बिटवीन आहे, सो 0 to 2π बिलॉंग्स टू आहे, therefore Rolle's theorem is verified. Therefore Rolle's theorem verified. हे आन्सर 3 मार्क्स. लक्षात आलं का? हे 3 मार्कचा क्वेश्चन तयार होतोय. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, तर आपण पुढचा एक क्वेश्चन घेऊया, थर्ड क्वेश्चन घेऊया. हे बघा, मी इथं फक्त चेंज करत जाणार आहे मुद्दाम, की जेणेकरून आपल्या कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त एक्झाम्पल्स काय होतील समजून सांगता येतील. त्यामुळे आपल्याला फक्त चेंज काही जास्त करायचा नाही. एक्झाम्पल असं आहे f ऑफ x इक्वल टू sin x/2, sin x/2 आणि बिलॉंग्स टू x 0 to 2π आहे. एक्झाम्पल कसं बघा, इथं f ऑफ x गिवन काय तुमच्याकडे sin x/2 इट इज गिवन. f of x is continuous on 0 to π because given interval is same. f of x is differentiable on 0 to π. Put x equal to a equal to 0 here. So f of a, first a sin a/2, sin value of a is 0/2. So sin 0/2 is 0, sin 0 is 1. Sin 0 is 0. Equation number 1. Again, put x equal to b equal to 2π. Here f of b sin b/2 means sin b is 2π/2. 2 to get cancel. Therefore sin pi and sin pi. लक्षात घ्या, sin 0, sin pi, sin 2π, 3π, 4π, all same values. So sin pi equal to also 0. Equation number 2. Equation number 2, 1 and 2. सेम आले का बघा. आणि तर आपण लगेच हे म्हणणार f of a equal to f of b is f of 0 to f of 2π. Rolle's theorem satisfied. Differentiate पुढे differentiate with respect to x. Differentiate with respect to x. f of x ला differentiate करायचं आहे. So f dash of x equal to derivative of sin is cos x/2 but into d by dx of sin x चा फॉर्म्युला कोणासाठी यूज केला आपण x/2 साठी. सो x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1 हाफ आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 हाफ. तसाच हाफ बाजूला घेतला तर x डी बाय dx of x is 1, so it is the derivative. Then put x equal to c. So f dash of c equal to हाफ बाजूला घेतो पुढे cos c/2. Then put what is that? f dash of c equal to 0. Therefore half
cos of c by 2 equal to 0. That half here multiply, so it transfer to this RHS, it will become divide 0 by half is 0, so cos c by 2 equal to 0. आता बघा लक्षात द्या, cos c by 2 जर 0 असेल तर मी काय म्हणतोय, cos ची व्हॅल्यू 0 कुणाला असते ते बघायचं. तर cos ची व्हॅल्यू 0 कुणाला बरं असते, तर पाय बाय 2 असते. 90 ला cos 90 इक्वल टू 0, सो मी काय लिहितो बघा, cos c by 2 इक्वल टू cos पाय बाय 2 का cos पाय बाय 2 is 0. therefore c by 2, therefore काय म्हणतो बघा, c by 2 इक्वल टू पाय बाय 2. कसं बघा, cos c by 2 equal to cos pi by 2, c by 2 equal to pi by 2, 2 get cancelled, therefore c equal to pi and it belongs to 0 to pi. Therefore rule stay down. Okay, झालं, is the answer. Next example. समजते का बघा, हे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात, ती आपल्याला सॉल्व करता आली पाहिजे. आलं का लक्षात? आणि ही जर सॉल्व करता आली तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट आय विल सेंड मोर अँड मोर examples of the derivative and all the chapters of the 12th standard. Okay, thank you.